नमस्कार. चला, आज आपण एका प्राचीन जातक कथेबद्दल बोलूया. ही गोष्ट तशी साधीसुधी नाहीये, कारण याच्यात एक खूप मोठी आणि अनपेक्षित शिकवण दडलेली आहे. आता प्रश्न हा आहे की भाजलेल्या पालीची एक साधी गोष्ट आपल्याला कृतज्ञता आणि सचोटीबद्दल काय शिकवू शकते. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय नाही का? पण चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. बघूया तरी ही अनोखी गोष्ट आपल्याला काय सांगते. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. गोष्टीची जी चौकट आहे ना, ती एका जोडप्याच्या तक्रारीपासून सुरू होते. म्हणजे एका आधुनिक समस्येसारखंच काहीसं, पण गोष्ट मात्र प्राचीन आहे. आणि या कथेची सुरुवात होते एका नवरा-बायकोमधल्या तणावातून. तर होतं काय की एका ज्ञानी गुरु समोर ती पत्नी आपलं मन मोकळा करते. ती सांगते की तिच्या नवऱ्याचं तिच्यावर अजिबात प्रेम नाही. म्हणजे बघा, समस्या अगदी स्पष्ट आहे. तिच्या मनात एकच गोष्ट आहे की पती आपल्यावर प्रेम करत नाही आणि त्यामुळे त्यांच्या नात्यात एक मोठी भावनिक पोकळी तयार झाली आहे. आता यावर गुरु काय म्हणतात ते ऐका. ते तिला धीर देतात. म्हणतात, अगदी दुःखी होऊ नकोस. ज्या क्षणी त्याला तुझ्या सद्गुणांची, तुझ्या चांगुलपणाची आठवण होईल ना, त्या क्षणी तो तुलाच सर्वश्रेष्ठ अधिकार देईल. केवढं मोठं आश्वासन आहे हे. आणि हो, हे सगळं पटवून देण्यासाठीच गुरु एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात करतात. चला तर मग, आता आपण थेट त्या बोधकथेतच जाऊया. गोष्टीचं नाव आहे पळून गेलेली भाजलेली पाल. कल्पना करा की एक राजकुमार आणि त्याची पत्नी एका खूप लांबच्या प्रवासाला निघाले आहेत. आणि इथेच घडते ती फसवणूक. बघा, राजकुमार काय करतो, तो पत्नीला पाणी आणायला पाठवतो. तोवर फांदीला एक भाजलेली पाल लटकवलेली असते. राजकुमार काय करतो, तो ती संपूर्ण पाल एकटाच खाऊन टाकतो. आणि मग हातात फक्त त्या पालीच्या शेपटीचा एक छोटासा तुकडा घेऊन शांत बसतो. आणि मग जेव्हा पत्नी परत येते, तेव्हा तो तिला काय सांगतो ऐका. अगं प्रिये, ती पाल मी धरलेला भाग माझ्या हातात सोडून बिळात कुठेतरी नाहीशी झाली. म्हणजे विचार करा, केवढं मोठं खोटं. एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस आणि एवढी लहानशी हास्यास्पद फसवणूक करतोय नाही का? पण पत्नीचा प्रतिसाद बघा. ती खूप शांतपणे उत्तर देते. ती म्हणते, ठीक आहे स्वामी, आता पळून जाणाऱ्या भाजलेल्या पालीचा आपण तरी काय करणार. तिच्या बोलण्यातला शांतपणा आणि संयम खरंच वाखाणण्याजोगा आहे. ती त्याच्या खोट्या बोलण्याला थेट आव्हान देत नाही. उलट ती परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारते. बरं, गोष्ट इथेच संपत नाही. या छोट्याशा खोट्याची एक खूप मोठी सावली पडणार असते. आता पाहूया पुढे काय होतं. राजकुमार आता राजा बनणार आहे आणि मग ह्या घटनेचा काय परिणाम होतो हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तसंच होतं. अनेक वर्ष जातात. तो राजकुमार आता राजा बनलाय. त्याची पत्नी अर्थातच राणी झालीये, पण तिला ना मान मिळतोय ना आदर. म्हणजे बघा, त्या एका छोट्याशा फसवणुकीचा परिणाम किती दूरगामी होता. त्या एका स्वार्थी कृतीने त्यांच्या नात्यात जणू काही विष कालवलं होतं. आणि मग एक दिवस एक शहाणा मंत्री, जो बोधिसत्व असतो, तो राणीला एक प्रश्न विचारतो. तो म्हणतो, तुम्ही आमच्याकडे असं दुर्लक्ष का करता? आम्हाला तुमच्या हातून काहीच मिळत नाही. आणि हाच तो प्रश्न, हा एक साधा प्रश्न दरबारात इतकी वर्ष लपलेलं सत्य बाहेर काढायला कारणीभूत ठरतो. आणि आता येतो कथेचा तो निर्णायक क्षण, जिथे सत्य समोर येणार आहे. इतकी वर्ष जे दुःख राणीने शांतपणे सहन केलं होतं, त्याला आता वाचा फुटणार होती. तेव्हा राणी काय म्हणते बघा. ती राजाला उद्देशून म्हणते, तेव्हाच मी तुम्हाला ओळखले, जेव्हा जंगलाच्या गर्दीत हे राजा भाजलेल्या पालीने दोरी तोडली आणि बोधिवृक्षाच्या फांदीवरून मुक्त झाली. काय काव्यात्मक रीतीने तिने तो प्रसंग राजासमोर मांडला आहे. भर दरबारात किती प्रभावीपणे तिने राजाला त्याच्या चुकीची आठवण करून दिली आहे. आता राणीचं बोलणं तर झालं. यानंतर तो शहाणा मंत्री राजाला काहीतरी सांगतो. आणि त्याचा हा जो सल्ला आहे ना, तो फक्त राजासाठी नाहीये. तो अशा प्रत्येकासाठी आहे ज्याच्यावर कधी ना कधी अन्याय झालाय. आजही तो तितकाच लागू पडतो. तर मंत्र्याच्या सल्ल्याचा पहिला भाग काय सांगतो? तो म्हणतो, जो तुमचा सन्मान करतो त्याला योग्य तो सन्मान द्या. चांगल्या सेवेची परतफेड करा. जे अनुदार आहेत त्यांच्यावर कृपा करू नका. आणि जे तुम्हाला टाळतात त्यांच्या मागे तर अजिबात लागू नका. म्हणजे थोडक्यात काय, तर जे तुमचा आदर करतात त्यांच्याच सोबत राहा. नात्यांमध्ये परस्पर सन्मान हा खूप महत्त्वाचा आहे. आणि मग येतो सल्ल्याचा दुसरा भाग. हा आत्मसन्मानाबद्दल आहे. मंत्री म्हणतो, ज्याने तुला त्यागला आहे त्याला तूही त्याग. ज्याचं तुझ्यावर प्रेम नाही त्याच्यावर तू प्रेम करू नकोस. आणि मग तो एक सुंदर उदाहरण देतो. तो म्हणतो, जसा पक्षी नापीक सुकलेलं झाड सोडून जातो आणि दूर कुठेतरी हिरण्यागार झाडावर आपलं घरटं शोधतो. म्हणजे नात्यात सन्मान नसेल तर त्यातून बाहेर पडण्याची वेळ ओळखता आली पाहिजे. आता राणीचं ते बोलणं आणि मंत्र्याचे हे शहाणपणाचे शब्द, या दोन्हींचा परिणाम होतो. राजाला अखेर आपल्या चुकीची जाणीव होते.
त्याला आपला भूतकाळ आठवतो आणि तो आपल्या चुका मान्य करतो. आणि मग तो राणीची मनापासून माफी मागतो. तो म्हणतो, प्रिये, इतके दिवस मला तुझे सद्गुण दिसलेच नाहीत. माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर. मी माझं संपूर्ण राज्य फक्त तुला देतो. बघा किती मोठी गोष्ट आहे ही. अनेक वर्षांच्या दुर्लक्षाची भरपाई करण्याची त्याची ही कृती खरंच खूप मोठी आहे. आणि ही काही छोटी भेट नव्हती. त्यांनी आपलं संपूर्ण राज्य, एक अख्खं राज्य राणीच्या नामे केलं. यावरून त्याच्या पश्चातापाची तीव्रता आपल्या लक्षात येते. हे त्याच्या बदलाचं आणि राणीच्या सन्मानाचं एक खूप मोठं प्रतीक होतं. तर ही होती ती गोष्ट. आता आपण या बोधकथेतून पुन्हा मूळ कथेच्या चौकटीत परत येऊया, जिथे गुरु बसले आहेत आणि आता ते या कथेचा खरा अर्थ त्या जोडप्याला समजावून सांगणार आहेत. गुरु त्यांना समजावून सांगतात की त्या गोष्टीतलं कोण आजच्या काळात कोण आहे. बघा, तो स्वार्थी राजकुमार किंवा राजा म्हणजे हा पती, ती सद्गुणी स्त्री किंवा राणी म्हणजे ही पत्नी, आणि तो शहाणा मंत्री म्हणजे स्वतः गुरु. आता या तक्त्यामुळे सगळा संबंध अगदी स्पष्ट होतो. कथेचा बोध त्या जोडप्याला कसा लागू होतो हे सहज लक्षात येतं. आणि या कथेच्या शेवटी काय होतं तर त्या पती आणि पत्नी दोघांनाही ज्ञानाच्या पहिल्या टप्प्याचं फळ मिळतं. म्हणजे काय तर भूतकाळातल्या चुका समजून घेतल्यामुळं आणि त्या मान्य केल्यामुळं त्या दोघांनाही एक नवी दृष्टी मिळते. त्यांच्या नात्याला एक नवी चांगली सुरुवात मिळते. तर या कथेचा शेवट करताना एक प्रश्न मागे राहतो आणि तो खूप महत्त्वाचा आहे. आपण किती वेळा एखाद्या नात्याची संपूर्ण दिशा एका छोट्याशा, कधीच कबूल न केलेल्या स्वार्थी कृतीवर ठरवू देतो? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? ही गोष्ट आपल्याला आपल्या नात्यांकडे बघायला आणि आत्मपरीक्षण करायला नक्कीच प्रवृत्त करते.